स्पेशल चिकन बिर्याणी म्हणून चाललंय. आजकाल काय बनवते चुलीवर बघता बघता घेऊया बिर्याणीचा आस्वाद. काय केलास? शुभ संध्याकाळ मित्रांनो, तुमचं स्वागत आहे पुन्हा एकदा माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये. आणि आज आहे रविवार आणि आज आहे इंडिया वर्सेस न्यूझीलंड फायनल T20 वर्ल्ड कपची मॅच. आणि ती बघण्यासाठी मी आज काम लवकर उरकलेलं आहे आणि आता मी निघालेलो आहे बळवलीला मॅच बघण्यासाठी. असं 4 चौकात मॅच बघायला मजा येते. आणि आता चला निघूया, कारण आता मॅच सुरू होणार आहे थोड्या वेळातच, तर त्याआधी मला पोचायचं आहे. मी बसलेलो आहे गावामध्ये आणि आता मॅच चालू झालेली आहे. बॅटिंग आता सुरू होणार आहे आणि आता बघू आज किती स्कोर होते. आणि फायनली अभिषेक शर्माचा अर्धशतक. पॉवर प्लेमध्ये एक धुवाधार बॅटिंग इंडियाची. 92 रन 6 ओव्हरमध्ये झालेले आहेत. बघूया आता अजून पुढे किती स्कोर होणार आहे ते. आज मॅच आहे त्यानिमित्ताने आज स्पेशल चिकन बिर्याणी बनवलेली आहे. चालू आहे प्रणाली स्पेशल चिकन बिर्याणी बनवलं आहे. इकडं बघू शकता चिकन आणलेलं आहे. असं ते कप फाटलेला. आणि याच ते दोघे आहेत ते ज्यांनी चुलीवरची पावभाजी बनवलेली आहे. शेफ राणी होती, आता पण शेफ मीच आहे. पण काही असो, फक्त चांगली बनवा. आज मॅच आहे. 220 झालेलं आहे. 2 ओव्हर राहिलेत. 250 तरी पाहिजेत आपल्याला. आणि दुबेनी दुसरा 6 मारलेला आहे शेवटच्या ओव्हरला. काय चाललंय? आता लास्ट बॉल बघूया. आता लास्ट बॉल 255. फायनली 255 रन झालेले आहे 20 ओव्हरमध्ये भारताचा. आता बघूया आता बॉलिंगमध्ये कसे काय करतायत. बिर्याणी झाली काय? आणि इकडं बघू शकता झोपाट ठेवलेलं आहे बिर्याणीच्या टोपावर. बिर्याणी झालेली आहे. चला आता वाडा बॅटिंग झालेली आहे आणि आता न्यूझीलंडची बॅटिंग आहे. आता आजकाल काय बनवते चुलीवर? इथंच आपण पावभाजी बनवलेली आहे. कोण आहे? लपले वाटतं. सो फायनली आता न्यूझीलंडची बॅटिंग चालू झालेली आहे. पहिल्याच ओव्हरीत मस्त की चान्स आलेला विकेटचा. एक कॅच सुटलेला आहे. बघू आता तर पुढं काय किती महाग पडतोय ते. बिर्याणी आलेली आहे. बघता बघता घेऊया बिर्याणीचा आस्वाद. चिकन बिर्याणीचा आस्वाद. चिकन आहे नाही? चिकन दिसत नाही. टोपा माझ्या हात घालून खाते. पहिली विकेट मिळालेली आहे. आणि मेन डेंजर बॅट्समन गेलेला आहे. पहिलीच विकेट घेतलेली आहे अक्षर पटेलनी. फिन आलनची डेंजरस बॅट्समन आउट झालेला आहे. इकडे मंडळी अजून जेवत आहेत. बिर्याणी अजून संपलेली नाही, बरीच आहे शिल्लक. आता 4थी विकेट पडलेली आहे. हार्दिक पांड्याने घेतली 4थी विकेट. मॅच महत्वाची आहे. पार्टी आईस्क्रीम पाहिजे. पार्टी दे ना आईस्क्रीम. किती खर्च होणार आहे तुझा? दे आईस्क्रीम. काय केलास? काय तोडलास? कुठून कुठं चाललं मॅटर? मॅटर आईस्क्रीम आमच्या इथे काही बघ
माहेरची माणसं पण ठेवून नाही, सासरची माणसं पण ठेवून नाही. रावाचं कुठं माणसांनी सासरवाडीशी बोलतात बाय गेलीस येऊ नको, माहेरशी बोलतात 10 दिवस राहू नको. महिला दिन आहे ते पार्टी फॉरेनर ते जरा ते बोल परत बोल राईटची बॉटल भाऊ आणलेली हा, आहे. ते आणि सतवा आम्ही रेस्टली बघायचं नाही तर आम्हाला माहिती आहे कोणी काढलं असेल. इंडिया हिस्ट्री रिपीट करेल काय डिफीट करेल का अशी चर्चा वर्ल्ड कपच्या आधीपासूनच चालू होती. तर आता फायनली आपण जवळपास आलेलो आहोत, त्या क्षणाच्या जवळ आलेलो आहोत. बघूया पुढे अजून काय होतं पुढे. बुमराहने काढलेली 7वी विकेट आणि आता भारत विजयाच्या जवळपास येत आहे. आणि पुन्हा एकदा विकेट बुमराहने 8वी विकेट काढलेली आहे आणि आता भारत विजयाच्या पूर्णपणे जवळपास आणि आता निश्चित झालेला आहे भारत विजय होणारच. हॅट्रिक आहे ऑन हॅट्रिक सुप्रीत बुमराहचा हॅट्रिक बॉल. बघूया हॅट्रिक मिळते काय. हिस्ट्री रिपीट करेगा, हिस्ट्री डिफीट करेगा. जवळपास आलेले आहे हिस्ट्री डिफीट करण्याच्या. थंडा आणलेला आहे हिने आईस्क्रीम तर दिली, थंडा तरी पाहिजे आईस्क्रीम. बुमराहला मिळालेली 4थी विकेट, 9वी विकेट पडलेली आहे. पाच व्हायला पाहिजे, 5 झाले की मध्ये. भारत आता विजयाच्या फक्त 1 पाऊल मागे आहे, 1 विकेट दूर आहे फक्त विजयाच्या. अभिषेकला दिला, अभिषेक शर्माला आता बॉलिंग दिलेली आहे. इकडे तयार झालेले आहे. तयार आहे. शेवटचा बॉल आहे. बघूया विकेट पडते काय. आणि हवेत उचललेला आहे आणि विकेट. भारत जिंकलेला आहे वर्ल्ड कप. T20 वर्ल्ड कप जिंकलेला आहे. सो फायनली हिस्ट्री रिपीट झालेली आहे, डिफीट झालेली आहे. भारताने लागोपाठ 2 वेळा वर्ल्ड कप जिंकलेला आहे. पहिली टीम बनलेली आहे आणि 3 वेळा टोटल वर्ल्ड कप मारणारी पहिली टीम आहे भारत. भारत झालेला आहे वर्ल्ड T20 चॅम्पियन 2026 आणि लागोपाठ 2 वेळा वर्ल्ड कप जिंकलेले आहे. लेकिन क्या बात है टीम इंडिया, घर पे जीता है, डिफेंड करके बताया, हिस्ट्री को रिपीट और डिफीट करके दिखाया और उस मैदान पे किया है जहां पे बहुत सारे मिले थे, खूब सारी दर्दनाक यादें थी. उन सारी यादों को खुशनुमा फिर से बनाया है भारत ने. खुश को एक बार फिर से विश्व चैंपियन बनाया.